खबर वही जो सच को दिखाएं। प्रतिपंढरी म्हणून ओळख असलेल्या घोराड येथील श्री केजाजी महाराज मंदिरात आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त भक्तीचा महासागर उसळला आहे। पहाटेपासूनच विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। विठ्ठल विठ्ठलच्या अखंड जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय झाला। दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सर्वत्र उत्साहाचे आणि श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळत आहे। घोराड येथील या दिव्य सोहळ्याची खास झलक पहा फक्त जनता न्यूज सेलूवर। माझं नाव परसराम शंकरराव गोमासे, मुक्काम घोराडच आहे आणि जन्म माझा घोराडचा आहे। आजची देवयानी एकादशी आहे। देवयानी एकादशी ही भारतीय संप्रदायाची पूर्वीपासून चालू आहे आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे जे हे मंदिर आहे केदाजी महाराज यांनी बांधलेलं मंदिर आहे आणि हा कार्यक्रम तेव्हापासूनच चालू आहे। एकादशीचा केदाजी महाराज होते तेव्हापासून आणि यापूर्वी जर पाहतो तर म्हटलं तर आपण जर शंकराचं मंदिर आहे हे पूर्वीचं होतं। नंतर केदाजी महाराज जेव्हा आले भद्रावतीवरून बेलेल्याने इथं आल्यानंतर त्यांनी हे मंदिर बांधलं। मग जेव्हा सांगितलं की मी इथं यायचं आहे तेव्हा केदाजी महाराजांनी ही जी मूर्त आणली आहे आपल्या इथं, ही मूर्त पंढरपूरून आणली आणि मूर्त आणायच्या वेळेस घ्यायच्या वेळेस जेव्हा गेले त्यावेळेस ही मूर्त जी घेतली ते दोन भागामध्ये विभागलेली मूर्त होती, म्हणजे दुबगलेली। आणि मग कारागिरांना त्याला हे घेऊन जा की त्या मूर्ती घेऊन जा असं म्हटल्यानंतर त्या मूर्तीला स्पर्श केला आणि महाराजांनी पाहिल्यानंतर ती मूर्ती एकजीव झाली आणि हीच मूर्त केदाजी महाराजांनी एका रात्री आपल्या विठ्ठलाची मूर्त आणि रुक्मिणीची दोन्ही पाठीवर बांधून आणली आहे इथपर्यंत आणि त्या एका दिवशी आणल्या। हा हे महत्व आहे। सांगायचं तात्पर्य एक असा आहे की दुबंगलेली मूर्ती एकजीव करून हे दगडाचे ह्या प्राण होत नाही हेच तर महत्वाचं आहे। हा पीएससी सालेई कलावरून आम्ही हा औषधीचा फ्री चेकअप आहे, एनसीडी चेकअप आहे, सोबत स्वास्थ्य चेकअप पण आहे आणि त्यांच्या थ्रू हा कार्यक्रम आहे। जोपर्यंत दिंडीतले लोक आहे 5-6 वाजेल आम्हाला। तुमचं नाव काय, तुमचं पद काय? डॉक्टर मोनाली पिसे आहे, मी इथली CHO आहे उपकेंद्र घोराड येथे। हम ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय के मार्फत यहाँ आए हुए हैं। आज विशेष विठ्ठल रखुमाई जी का विशेष दिन है, आषाढ़ी एकादशी। सभी लोग भक्त भावनाओं से पंढरपुर जाते हैं, लेकिन ये हमारे सेलू तहसील के पास घोराड गांव में विठ्ठल रखुमाई जी का एक बहुत बड़ा मंदिर है जो पंढरपुर की यादगार से बना हुआ है और यहाँ विशेष केजाजी महाराज के मंदिर में विठ्ठल रखुमाई जी की स्थापना की गई है मूर्ति की। तो हम ब्रह्मा कुमारी विद्यालय के तरफ से ये स्टॉल लगाया हुआ है। वैसे आज विठ्ठल रखुमाई जी के नाम पर सभी लोग उपवास रखते हैं, फास्ट रखते हैं। तो हम इस विद्यालय के थ्रू एक संकल्प आया कि सभी को केले के रूप में या फ्रूट्स के रूप में उनकी मनोकामनाएं पूरी हो और इस विद्यालय के अंदर ईश्वर का परिचय दिया जाता है कि हम कौन हैं, कहाँ से आए हैं और इस सृष्टि पर आए तो मनुष्य आत्माओं ने भी साधु संतों जैसे जीवन जीना चाहिए ताकि इस सृष्टि की संस्कृति कायम रहे। इसके लिए इस विद्यालय के माध्यम से ये शिव संदेश सभी भक्त जनों को बांट करके ईश्वर का परिचय दिया जाता है। ओम शांति। आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त म्हणजे यात्रा भरती, पालखी निघतात 12 वाजता। कमी 2-2.5च्या जवळपास 2-2.5 लोक येतात। हो सगळ्या टीके लावतात। हो आता कोणी लावते कोणी नाही लावत, इच्छेप्रमाणे आहे। नाव काय तुमचं? अंकुश रामाजी अमजद। नमस्कार मित्रांनो, जनता न्यूज सेलूला आपले प्रेम असेच कायम ठेवा। आमचं YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।